कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत अटी शर्ती शिवाय शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। तिवसा पेट्रोल पंप चौकात शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। त्यानंतर तहसील कार्यालयासमोर नेत्यांनी सरकारच्या कर्जमाफी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली। OTS-मुळे शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर खराब होऊन भविष्यात कर्ज मिळण्यास अडचणी येऊ नयेत अशी ही मागणी करण्यात आली। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाखांचं प्रोत्साहन अनुदान, ITR भरणारे आणि जुन्या कर्जमाफीपासून वंचित शेतकरी तसंच मृत शेतकऱ्यांच्या कायदेशीर वारसांचा योजनेत समावेश करावा अशी मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, भाजप सरकारचा विजय असो, भाजप सरकारचा विजय असो, शेतकरी विरोधी सरकारचा विजय असो, शेतकरी विरोधी आमदाराचा विजय असो। अनेक संघटना, अनेक शेतकरी संघटना, अनेक पक्ष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या जाचक संदर्भात प्रश्न उचलत आहे, वारंवार आंदोलनं करत आहे। परंतु याबद्दल कुठलीही दखल महायुती सरकार किंवा प्रशासन या ठिकाणी घेत नाही आहे। भाजप सरकारच्या मुरदार धोरणामुळं शेतकरी देशोधडीला लागलेला आहे। शेतकऱ्यांना मुळात कर्जमाफी द्यायचीच नाही हा असा त्यांचा दंडक आहे। परंतु लोकांचा आक्रोश बघता, जनतेचा आक्रोश बघता आणि कुठल्याही निवडणुका समोर नाही म्हणून ही फसवं कर्जमाफी त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेली आहे। यामध्ये शेतकऱ्यांना पीक पाहणीचा प्रश्न असेल, OTS-ची अट असेल, आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये पाऊस पुरेसा नाही आहे, त्या अनुषंगानेही शेतकरी विवंचनेत आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांना अनेक जाचक अटींच्या माध्यमातून या प्रशासनाच्या पायऱ्यांचे चपला त्यांना तिथं झिजवावा लागत आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये दुजाभाव करण्यात येत आहे। आणि देवेंद्र फडणवीस अतिशय असंवेदनशील मुख्यमंत्री या राज्याला लाभलेले आहे की त्यांना कुठल्याही शेतकऱ्यांचं, बळीराजाचं, कष्टकऱ्यांचं, सामान्याचं घेणं नाही। वाढती महागाई, वाढती बेरोजगारी याकडे दुर्लक्ष करून या ठिकाणी जाती धर्माचं विष पेरण्याचं काम या ठिकाणी भाजप सरकार करत आहे। आमची मागणी सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीनं हीच आहे की या तालुक्यातील, या जिल्ह्यातील, या महाराष्ट्रातील सबंध शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, त्यांची OTS-ची अट रद्द करावी आणि ज्या काही कागदपत्रांच्या जाचक अटी आहेत त्यासुद्धा कमी करण्यात याव्या। या मागणीसाठी आज आम्ही एक इशारा दिलेला आहे। सर्व पक्षाच्या वतीने तिवसा तहसीलदार साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे काही मागण्या होत्या त्यामध्ये OTS-चा प्रश्न असेल, सिव्हिलचा प्रश्न असेल, या असंख्य प्रश्नाच्या संदर्भात ही आक्रमक भूमिका सर्वपक्षीय नेत्यांकडून तहसीलदारांसमोर मांडण्यात आली। या सर्व शेतकऱ्याच्या समस्येचा आक्रोश तहसीलदार साहेबांच्या मार्फत निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाची बाब ही आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जेव्हा या तहसीलच्या ऑफिसमध्ये, सभागृहामध्ये बैठका घेतल्या जातात तेव्हा त्या समितीचे अध्यक्ष असणारे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशजी वानखडे हे जाणीवपूर्वक गैरहजर राहतात आणि शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकला जात नाही। त्यामुळं हे सगळे शेतकरी आणि कार्यकर्ते, आम्ही भाजपच्या विरोधातील जे काही पक्ष आहेत ते सगळे एकत्र होऊन आज मुख्यमंत्र्यांपर्यंत या शेतकऱ्यांच्या वेदनेचा आक्रोश आम्ही पोहोचवला आहे। आणि जर काय येणाऱ्या काळात न्याय मिळाला नाही, मागण्या मान्य झाल्या नाही तर भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत, एवढं सांगतोय। धन्यवाद।